बागेश्वर बाबांना केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत. बागेश्वर बाबांच्या मताशी आम्ही सहमत नाही. मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. आपण सर्वजण जाणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आता फक्त राज्यापुरते किंवा देशापुरतं मर्यादित राहिलेले नसून जगविख्यात राजा म्हणून त्यांची ओळख आहे. जे कोणी जे काही वाक्य किंवा स्टेटमेंट दिलं असेल ते त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट, वैयक्तिक वाक्य आहे. आम्ही लोक कदापि त्या वाक्याशी सहमत नाही आहोत. तर भूषण गवई आहे काय आहेत हे मी आधीच सांगितलं होतं. सुजात आंबेडकरांची भूषण गवई यांच्यावर टीका. बागेश्वर बाबांसोबत भूषण गवई यांचा फोटो समोर आल्यानंतर वक्तव्य. मी याच्यावरती एवढंच म्हणेन की मी आधी बोललेलो तेव्हा लोक खूप चिडलेली. आता तुम्हाला मी का कशासाठी बोललो हे कळलं का? केम रुग्णालयाच्या नामांतराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. उद्या सकाळी 11 वाजता केम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनं करणार. आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात निदर्शनं करणार. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करू नये. आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून राज्यमंत्री पंकज भोयर यांची टीका. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज दिली आहे. भोयर यांची प्रतिक्रिया. निश्चितपणे अशा पद्धतीचं बोलणं किंवा अशा पद्धतीचं कृत्य हे लोकप्रतिनिधींकडून होता कामा नये. त्या ठिकाणी पक्षाने म्हणजे त्यांच्या देखील पक्षाने आणि मुख्यमंत्री म्हणून सन्मानित देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील याची दखल घेतलेली आहे. त्यांचा एवढासा नेता रोज जो आहे तो केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता शरद वायभासे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. वायभासे समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली चंद्रकांत पाटील यांच्या गीताव्रती या पदवीनं गौरव करण्यात आला. गीता परिवार या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीनं प्रतिष्ठित गीताव्रती ही पदवी जी आहे ती प्रदान करण्यात येते.